नागपूरचा मोर्चा म्हणजे टंगड्या खोडायचं काम आहे. नागपूरचा मोर्चा म्हणजे असा मोर्चा आहे तो, जीव जायना म्हणून हातपाय खोडायचे असं म्हणतात त्याला. त्याला एक जुनी मनबी मी परवा दवाखान्यात सांगितली, झोपेतून उठला आणि पिठात मुतला असं काम आहे त्याचं. अचानक कुंकून काढून उठला, उभिशी 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 अरे करीत बसला. गडी गुटगुटीत होता, चिकना चुपट दिसायचा. आता वेगळाच दिसतो, पेव असा निळा पडलाय. आता घेणं नाही देणं काही गरज होती का? ती काँग्रेसचा मोर्चा आहे, ओबीसीशी त्याशी काही संबंध नाही. ज्या माणसानं ज्यांच्यासाठी 16% आरक्षण दिलं 1994ला, त्या लोकांनी उपकार नाही ठेवला हो त्यांचा, हे माझा म्हणण्याचा उद्देश. ज्या माणसाने तुम्हाला आरक्षण दिलं त्याला घोड्या लावता तुम्ही, हा? हे साधं नाटक आहे काही. आणि मग त्यांना पश्चाताप येत असेल ना, ज्यांना दिलं तेच आपल्या बरोबर नाहीत. कोणत्या कोणत्या जाती त्या 16% आरक्षणात बसल्यात, त्या जातीनं तरी पवारसाहेब उपकार मानायला पाहिजे होता ना. काय चुकीचं बोललो मी? त्यांच्यावर काय टीका केली का मी? तरी पण त्यांचा अनिल देशमुख काय माझ्या विरोधात बोलला?